नमस्कार मित्रमंडळींनो, मी मृणाल संतोष पंडित आज आपल्याला जे हॉस्पिटल ओपीडी नंबर 2 जे खास दिव्यांगांसाठी उपलब्ध आहे येथे घेऊन जाणार आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला गेट नंबर 6च्या जवळचे हे मेन ओपीडीचे गेट तसेच मेन बिल्डिंगच्या समोरचे हे मेन ओपीडीचे गेट उपलब्ध आहे। या दोन्ही गेटद्वारे तुम्ही ओपीडी नंबर 2 दिव्यांग बाह्यरुग्ण विभाग येथे येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात। ते दिव्यांगांना तपासून त्यांना वैद्यकीय उपचार तर देतातच, पण त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना जसे UDID कार्ड व सर्टिफिकेट, विविध पेन्शन योजना याबाबतची माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी असलेल्या केंद्राबद्दल सांगतात। हे सकाळी 9:30 ते दुपारी 1 पर्यंत चालू असते। त्याच्या बाजूलाच समाजसेवा अधीक्षक यांचे कार्यालय उपलब्ध आहे। ते दिव्यांगांसाठी असलेल्या योजना जसे राज्य सरकारची संजय गांधी पेन्शन योजना, हँडिकॅप फायनान्स योजना, महानगरपालिकेच्या योजना जसे आनंद दिघे पेन्शन योजना, मीरा भाईंदर कल्याण अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या विविध योजनांबद्दल ते सांगतात। त्या कशा मिळतील याबाबत मार्गदर्शन करतात। तसेच रुग्णांना सहाय्यक उपकरणे जसे वॉकर, जयपूर फूट, स्टिक, व्हीलचेअर पुरवठा NGO मार्फत करतात। उपचारासाठी आर्थिक सहाय्य देखील NGO मार्फत केले जाते। त्यांच्या पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या संस्थांची माहिती पुरवली जाते। तसेच UDID कार्ड व सर्टिफिकेटची ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी सर्व मदत ते करतात। UDID कार्ड व ऑनलाईन सर्टिफिकेट याबाबत माहिती देण्यासाठी जे हॉस्पिटल प्रशासकीय भवन येथे खास दालन उभे करण्यात आले आहे, जिथे दिव्यांगांना बसायला तसेच वॉशरूमसाठी खास सोय केली आहे। प्रशासकीय भवन 2रा माळा प्रमुख लिपिक विभाग येथे खास दिव्यांग कक्ष उभा करण्यात आला आहे। तेथे जाण्यासाठी खास हा रॅम्प बांधण्यात आला आहे। यावरून दिव्यांगांची व्हीलचेअर इथे उपलब्ध असलेल्या लिफ्टनी आरामात 2रा माळा जिथे दिव्यांग कक्ष बांधण्यात आला आहे तिथे जाऊ शकते। या दिव्यांग कक्षामध्ये उपलब्ध असलेले अधिकारी हे आलेल्या दिव्यांग रुग्णांना ऑनलाईन प्रोसेस, UDID कार्ड व सर्टिफिकेट याबद्दल सगळी माहिती देतात। तसेच रुग्ण हा अशिक्षित असेल किंवा त्याच्याकडे नातेवाईक नसतील तर ते स्वतः रुग्णांना फॉर्म कसा भरायचा तसेच तो फॉर्म भरून द्यायला देखील मदत करतात। इथे आलेल्या सर्व फॉर्मची छाननी तपासणी होते, व्हेरिफिकेशन होते व कार्ड कधीपर्यंत घरी येईल याबद्दल माहिती दिली जाते। कार्ड बाय पोस्ट 45 दिवसानंतर घरी येते। याबाबत होणाऱ्या सर्व शंकांबद्दल इथे निरसन केले जाते। समाजसेवा अधीक्षक दिव्यांग रुग्णांना www.स्वावलंबनकार्ड.gov.in वर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, रजिस्टर कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती देतात। तसेच मोबाईलमध्ये UDID ऍप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे व ते कसे वापरायचे याबाबत देखील मार्गदर्शन देतात। काही शंका असतील तर ते सर्व समजावून सांगतात। या ऍपमध्ये तुम्ही तुमच्या कार्डचा स्टेटस चेक करू शकता। ते अपलोड झाले आहे की नाही ते तुम्ही स्वतः पाहू शकता। तसेच ते कार्ड तुम्ही डाउनलोड देखील करू शकता। कार्डमध्ये काही बदल हवे असेल जसे ऍड्रेस चेंज हवा असेल, बर्थ डेट चेंज करायची असेल, नावामध्ये काही बदल असेल तर ते तुम्ही स्वतः या ऍपद्वारे घरी बसून करू शकता। तुम्हाला त्यासाठी हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारायची गरज नाही। आपले कार्ड तयार झाले आहे की नाही, ते कधीपर्यंत आपल्याला मिळेल, घरी कधी येईल, तसेच आपल्या कार्डचा स्टेटस आपण या ऍपद्वारे स्वतः तपासू शकतो। याबाबत सर्व माहिती हे समाजसेवा अधीक्षक देतात। तसेच ऍप्लिकेशन डाउनलोड कसे करायचे, ते कसे वापरायचे याबाबत सर्व माहिती देतात। हे आहे UDID ऍप्लिकेशन। हे डाउनलोड करून ते वापरण्याबद्दल ते माहिती देतात। आता मी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस बद्दल थोडक्यात माहिती देत आहे। www.स्वावलंबनकार्ड.gov.in वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचे आहे। मग येणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपले डिटेल्स भरायचे आहेत।
जसे नाव, फोन नंबर, ईमेल, ॲड्रेस, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची व त्यानंतर फॉर्मची प्रिंट घ्यायची व तुमच्या ॲड्रेस प्रमाणे तुम्हाला देण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जी काही डिसॅबिलिटी आहे, जसे डोळे, कान, न्यूरोलॉजी, अस्थिव्यंग, त्या डॉक्टरांना त्यांच्या ओपीडी मध्ये भेटून तपासणी करून घ्यायची. तपासणीनंतर ते डॉक्टर ऑनलाईन त्यांचा तपासणी अहवाल नोंदवतात व नंतर कार्ड 45 दिवसात बाय पोस्ट घरी येते. थँक्यू. स्टे ट्यून. धन्यवाद.